नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 15 ते 20 वर्षाच्या दरम्यान भारतामध्ये एक मोठी घटना घडली. ती म्हणजे अण्णा हजारे यांचं जन आंदोलन. आणि या जन आंदोलनामधनं एक भारतामध्ये नॅशनल पार्टी निर्माण झाली. ती म्हणजे आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल यांची. आम आदमी पार्टीला लोकांनी प्रेफरन्स पण दिला. आम आदमी पार्टी लोकांची चाहत दिल्लीमध्ये बनली, पंजाबमध्ये बनली, तिथे सरकार पण आले. असंच एक काहीतरी मोठं घडताना दिसतंय ते म्हणजे अमेरिकेमध्ये. अमेरिकेचे उद्योगपती आणि जगामध्ये एक नंबरची संपत्ती असणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी एक मोठं ऐलान केलेलं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना काही गोष्टी सर्वेद्वारे विचारल्या की म्हणजेच अमेरिकेमधील गरीब लोकांसाठी एक पार्टी काढण्याचं त्यांनी ठरवलं आणि लोकांकडनं त्यांच्या सर्वेद्वारे म्हणजे मत घेतले. तर 56 लाख लोकांनी वोट केलं आणि 56 लाख मध्ये 80% लोकांचं म्हणणं होतं की एलॉन मस्क यांनी गरीब लोकांसाठी अमेरिकेमधल्या एक पार्टी काढली पाहिजे. आणि तसं एलॉन मस्क यांनी आज डिक्लेअर पण केलं की द अमेरिकन पार्टी हे काढणार आणि तसं ऐलानही त्यांनी म्हणजे घोषणाही केली. तर तुम्हाला काय वाटतं, जसं भारतामध्ये आप हे फॉर्म मध्ये दिल्लीमध्ये चाललं, पंजाबमध्ये चाललं, अजून ती पार्टी रनिंग आहे, तसं द अमेरिकन पार्टी एलॉन मस्कची ही चालेल का? आणि त्यामध्येच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो वाद चालू आहे सध्या कोणाचा, ट्रम्प आणि एलॉन मस्कचा शाब्दिक वाद, यामधनं ह्या पार्टीचा जन्म होतोय. जन आंदोलनामधनं नाही, एक तिरस्काराच्या भावनेमधनं कदाचित ह्या पार्टीचा जन्म होतोय. आणि एलॉन मस्कची ही पार्टी चालली तर अमेरिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये पॉलिटिशियन मध्ये एक नवी वेगळी क्रांती घडू शकते काय, हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. यावरती आपलं काय मत आहे आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. धन्यवाद.